पालक पनीर म्हटलं की बहुतेक सर्वांच्याच आवडीची आणि हिला बनवायला जास्त साहित्यही लागत नाही, जास्त वेळही लागत नाही. अगदी पालक आणि पनीर असेल तर ही भाजी आपण सहज बनवू शकतो. तर आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत. मस्तपैकी बनवूयात पालक पनीरची सुंदर रेसिपी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक जुडी पालक. तो स्वच्छ धुवून घ्यायचा. कोवळे कोवळे देठसुद्धा मी घेतलेले आहेत इथे. आता एका भांड्यामध्ये साधारण 1 वाटी पाणी टाकूया आणि त्याच्यामध्ये हा पालक टाकूया. अगदी 2 ते 3 मिनिट हा पालक शिजवून घ्यायचा. जास्त शिजवायचा नाही आहे आपल्याला. पालक अगदी थोडासा नरम व्हायला हवा एवढाच शिजवायचा आहे. आता जोपर्यंत आपला पालक शिजतोय तोपर्यंत आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो याच्या फोडी बनवूयात आणि मिक्सरमध्ये त्याची प्युरी बनवूयात. पालक शिजत असताना मध्ये मध्ये थोडंसं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे सर्व पालक एकसारखा शिजेल. आता साधारणपणे 2-3 मिनटात आपला पालक एकदम नरम झालेला आहे. हा लगेच पाण्याच्या बाहेर काढायचा आहे. तुम्हाला अगदी हिरवागार कलर हवा असेल तर बर्फाच्या पाण्यात टाकायचा लगेच. मी मात्र टाकणार नाही आहे. आता पालक काढल्यानंतर थोडासा गार झाला की ह्याला मिक्सरच्या भांड्याला लावून ह्याची बारीक पेस्ट किंवा प्युरी बनवायची आपल्याला. हा पालक बारीक करत असताना जे पाणी लागलेलं आहे थोडंसं, ते पालक शिजल्यानंतर जे गंजात पाणी शिल्लक होतं तेच वापरलं आहे थोडं थोडं. तर आता प्युरी बनवून झाल्यानंतर एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं आणि 2 हिरव्या मिरच्या खलबत्त्यात ठेचलेल्या घालायच्या त्याच्यामध्ये. एकदा तेल तापलं की गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची, म्हणजे लसूण आणि हे इतर मसाले व्यवस्थित भाजले जातील. आता अर्धी मिरचीचे 2 तुकडे करून घातलेत मी ह्याच्यामध्ये आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालूया. कांदा थोडासा नरम झाला आहे तर ह्यावेळी अर्धा चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि अगदी थोडीशी काश्मीरी लाल मिरचीची पावडर घातली आहे. छान परतवून घ्यायचे हे मसाले आणि ह्याच्यामध्ये टाकूया मगाशी बनवलेली टोमॅटोची प्युरी. परतत राहायचं आणि बघा आता तेल सुटायला लागलं ह्या सर्व मसाल्याला, म्हणजे आपले मसाले छान भाजले गेलेले आहेत. तर आता इथे मी 1 मूठ मटारचे दाणे वापरलेत. खरं तर हे मटार नाही वापरले तरी चालतात, पण सध्या मार्केटमध्ये छान मटार आलेले आहेत त्यामुळे मी इथे त्याचा वापर केला आहे. तुम्हाला नको असेल तर नाही वापरले तरी चालतील. अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे मसाले आणि टोमॅटोची प्युरी छान भाजून घ्यायची. आता ह्याला तेल सुटायला लागलं, ह्यावेळी आपण टाकणार आहोत याच्यामध्ये पालकाची प्युरी आणि अगदी थोडंसं पाणी. छान ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर आता ही 1 ते 1.5 मिनिट मध्यम टू लो गॅसवर शिजू द्यायची आणि शिजत आल्यानंतर ह्याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालणार आहोत आपण. तुम्हाला आवडत असतील तर हे पनीरचे तुकडे तुपावर किंवा तेलावर थोडेसे परतून घेतले तरी चालतात. मी मात्र असेच वापरते. पनीरचे तुकडे घातल्यानंतर अगदी अर्धा ते 1 मिनिट मध्यम गॅसवर शिजवायचं. तर आपली एकदम चवदार, अगदी सोपी अशी पालक पनीरची भाजी तयार आहे. खूप सुंदर चवीची बनते. आपली भाजी रेडी आहे. तुम्ही पराठ्यासोबत खा, पोळीसोबत खा किंवा भाकरीसोबत, भातासोबत अगदी सुंदर लागते. तर सर्वांची आवडती अशी पालक पनीरची भाजी
तयार आहे. वरून कोथिंबीर घालूया. तुम्हाला आवडत असेल तर फ्रेश क्रीम घालायचं ह्याच्यामध्ये. खूप सुंदर चवीची अशी भाजी बनते ही. नक्की ट्राय करा ही रेसिपी. धन्यवाद.